12वीं बोर्ड परीक्षा में सफल छात्र छात्राओं को समाज सेवी चंद्र कुमार उर्फ लप्पी जाजोदिया की ओर से हार्दिक शुभकामनाएं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला आहे। सकाळी 11 वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। दुपारी 1 वाजल्यापासून 12वीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट maharesult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे। विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे। तसेच 6 मे पासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील। 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागला आहे। यंदा 12वीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे। कोकण विभागाचा निकाल 96.74% लागला आहे, तर सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे। लातूर विभागाचा निकाल 89.46% लागला आहे। महत्वाची बाब म्हणजे यंदाही 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। 94.58% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.51% आहे। मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.60% अधिक आहे। यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% लागला होता, तर फेब्रुवारी-मार्च 2025चा निकाल 91.28% लागला आहे। त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नंबरने घसरला आहे। बघूया विभागनिहाय निकालाकडे एक नजर। कोकणमध्ये 96.74%, पुणे शहरात 91.32%, कोल्हापूर येथे 91.64%, अमरावतीमध्ये 91.43%, छत्रपती संभाजीनगर येथे 92.24%, नाशिक येथे 91.31%, तर लातूर येथे 89.46%, नागपूर येथे 90.52%, तर मुंबई येथे 90.93% निकाल लागला आहे।